झी 24 तास एक पाऊल पुढे। मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 30 तारखेला प्रस्थान ठेवते। यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झाली आहे। इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची। संत वाहणारी इंद्रायणी नदी, इंद्रायणी काठी वसलेलं हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर। माऊलींच्या नामस्मरणात दंग झालेले हे वारकरी आता या साऱ्यांना ओढ लागलीये ती पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या भेटीची। त्यासाठी विठू नामाचा जयघोष आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जप करत अनेक वारकरी आळंदीत दाखल झालेत। येत्या 30 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवते। त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झाली आहे। इथं येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच 24 तास पाणी पुरवठ्याची सोयही इथं करण्यात आली आहे। 3 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आलेत। अतिक्रमण टाळण्यासाठी 2 विशेष पथकं बनवण्यात आली आहेत। इंद्रायणी घाटासह तब्बल 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। अग्निशमन दल असेल, आरोग्य विभाग असेल, नगरपालिका प्रशासन असेल, MSCB असेल, पोलीस यंत्रणा असेल, हे एकाच ठिकाणी आपण 3 ठिकाणी उपलब्ध करतोय। घाट असेल, ऑफिस, मंदिर परिसर असेल। यात्रा काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणारं अतिक्रमण असेल, ते अतिक्रमण आम्ही मोठ्या प्रमाणात हटवलेलं आहे। ज्यामुळे 350 ते 400 दिंड्या आहेत त्यांना नगर प्रदक्षिणा असेल मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात करता येऊ शकेल। पालखी सोहळ्यासाठी होणारी वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला आहे। यावेळेला पूर्ण आळंदीपासून ते पंढरपूरला जाईपर्यंत पूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज आता पोलिसांना उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे चोऱ्या करणाऱ्या लोकांवरती कंट्रोल ठेवणं असेल किंवा त्याचं डिटेक्शन असेल याच्यामध्ये खूप मदत होणार आहे। या व्यतिरिक्त आपण QRTs आहेत किंवा आपले SRPचा वापर असेल याचा यावर्षी प्रमाण हे वाढवण्यात आलेलं आहे। वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन आणि पोलीस सज्ज आहेत। आता साऱ्यांना प्रतीक्षा आहे ते माऊलींच्या पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवण्याची। हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आता सारेच आतुर झालेत। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी। झी 24 तास एक पाऊल पुढे।